ते खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निराकरण येणार। याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे। त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या। राजस्थानचे भाट जे होते यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या, ते घ्या। शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या, ते पण घेतल्या जात नाहीयेत। म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही तेही घेतले जात नाहीयेत। त्याच्यानंतर 33-34 तपासा म्हणून सांगितलं होतं। 33-34 नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही, एकही कुठंच झालेली नाही। संभाजीनगर 0 आहे। तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला, तुम्ही भूमी अभिलेख मधले घेतले, परंतु भूमी अभिलेख मधले 334 का 33-34 का घेतला नाही? म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही आहे का? 33-34 जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 17,000 पेक्षा जास्त नोंदी आहेत। 17,000 पेक्षा जास्त। शिंदे साहेब, मी तुम्हाला विशेष करून सांगतो विशेष करून सांगतो, यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्या किंवा बघितल्यात, तपासल्यात, लातूर मध्ये फक्त 33 गावं तपासलेत 904 पैकी। धाराशिव मध्ये 622 पैकी फक्त 57 तपासलेत गावं। छत्रपती संभाजीनगर मध्ये 1300 पैकी 1352 पैकी 0 तपासलेत, एक सुद्धा तपासला नाही, एक सुद्धा। जालन्यातल्या 958 पैकी फक्त 12 तपासलेत, फक्त 12। हिंगोली मधले, हे तुमच्याच वेबसाईटवरच आहे, आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी। हिंगोली मधले 711 पैकी फक्त 78 तपासले गेलेत। नांदेड मध्ये 1547 पैकी फक्त 50 तपासले गेलेत। ही मला बीडच्या बांधवांना आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची। परभणी मध्ये 848 पैकी फक्त 125 तपासले गेलेत। अहो, जर तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉइंट व्हायला लागले, फक्त 8 पॉइंट। मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत। नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला। बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय। 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबी असलेले सापडले। निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही। तुम्ही यांना सांभाळायला लागले तर आमचे पोरं मरायला लागले। नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला, निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात। आत्ता का बरं आमच्यावर अन्याय? हा हे कोणाच्या सांगण्यावर आहे? हे कोणाच्या सांगण्यावर चाललंय? गावच जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते। खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निराकरण येणार। याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना। गावच तपासले जाणार नाही, 33-34 रेकॉर्डच घेतला जाणार नाही। 33-34 रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य, तरी आमचे घेतले गेले नाहीत। मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।